नमस्कार मित्रांनो, आज शेतकरी जर म्हटलं त्याच्याकडे लाखो करोडो रुपयाची शेती असते, पण एखादा सरकारी कर्मचारी त्याला वारंवार कुठल्यातरी कंपनीकडून फोन येतात की तुम्हाला कर्ज हवं का, पण शेतकरी राजाला कर्ज द्यायला सहसा कोणी पाहत नाही. तर शेतकरी हा एक काळ होता का आपला देश बळीराजाचा आहे, कृषीप्रधान देश आहे. आणि एवढा कृषीप्रधान असलेल्या देशामध्ये शेतकऱ्याला जर कर्ज मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी लोकांना कर्ज द्यायला पाहिजे. आणि शेतकरी लोकांना कधी कर्ज देईल ही संकल्पना समाधान भातुरकर यांच्याकडे आहे. तर त्यांच्याकडून लवकरात लवकर आपण माहिती करून घेऊ. समाधानजी सांगा. सर नमस्कार सर. चांगली चांगली संकल्पना आहे सर ही. शेतकरी आज रोजी सर्व गव्हर्मेंट कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरदारांना बँक फोन करून लोन देते, परंतु ज्या शेतकऱ्याकडे एकरावर जर कर्ज असेल तर ते बँक कर्मचारी त्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा तगादा लावतात सर. बरोबर आहे. त्यामुळे तो शेतकरी काय होऊ राहिला, त्यातलं पिकत नाही, पिकलं तर भाव नसतात. म्हणजे पिकलं किती हाती उरलं किती शून्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाहीत, मुलींचे लग्न होत नाही सर. शिक्षणासाठी पैसा नाही शेतकऱ्यांकडे, मग त्यामुळे शेतकरी आज आत्महत्या करत आहे. याच्या मागील एकच कारण आहे सर, त्या शेतकऱ्यांनी स्वतःची परिस्थिती, स्वतःची वस्तुस्थिती आपल्याला बदलली पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी एक पारंपरिक शेतीला जर आधुनिक शेतीची जर जोड दिली तर त्या रिकाम्या जागेतून, म्हणजे धुरा बांधात जर त्यांना रिकाम्या जागेतून टिश्यू कल्चर प्लांटेशन जर लागवड केली सर, तर त्या एका झाडापासून शेतकऱ्यांना कंपाऊंड तर होणारच. बरोबर आहे, कंपाऊंड तर होणारच. त्याची शेती सुरक्षित राहणार, त्याचं कुटुंब सुरक्षित राहणार. त्यानंतर त्याला 8 वर्षामध्ये एका झाडापासून कमीत कमी 10,000 ते 20,000 मिळणार. त्या एका झाडाची किंमत सर 105 रुपये आहे. आजपर्यंत तुम्ही सांगा 100 रुपयामध्ये 8 वर्षामध्ये कुठली बँक, कुठली पॉलिसी आहे की त्याला 10,000 रुपये देईल? तर खरंच समाधानजी भातुरकर, तुमचं म्हणजे तुमची जी संकल्पना लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया सर्वसामान्य शेतकऱ्यांना पोहोचायला. तर धन्यवाद. मी बाळकृष्ण तुरंकर, थेट सामान्य माणसापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून.